नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 26 मे 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, शेअर मार्केट मराठीचा प्रीमियम ग्रुप आणि शेअर मार्केट मराठीच्या पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट या दोन ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50च्या 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलाय. काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला खालच्या बाजूला इथे आणखीन दोन लेवल दिलेल्या होत्या आणि R1 आणि R2 अशा रेझिस्टन्स झोन सांगितलेले होते. R1 आणि R2 आणि अपेक्षा अशी होती की किंमत ह्या रेंजमध्ये जाईल आणि खाली जाईल. मात्र हे देखील सांगितलेलं होतं की असं झालं नाही, कारण दर वीकेंडला काही ना काहीतरी अशा गोष्टी घडतात, मोठ्या घडामोडी घडतात, ज्याचा परिणाम आपल्याला सोमवारी मार्केटमध्ये बघायला मिळतो. त्यामुळे दुसरी शक्यता पण अशी होती की 23 हा जो शुक्रवारचा हाय होता ह्याच्यावर म्हणजे खाली ओपन झालं असतं, गॅप अप ओपन झालं असतं आणि ह्याच्यावर गेलं असतं तर मग आणखीन तेजी होण्याची शक्यता होती आणि 23,885 असेल किंवा 23,920 असेल ही टार्गेट येण्याची शक्यता होती. अर्थात मी तुम्हाला मागे सुद्धा एकदा क्लिअर केलं होतं की आपण जनरली रोज जे विश्लेषण करतो त्यामध्ये शॉर्ट टर्म टार्गेट्स किंवा शॉर्ट टर्म रिव्हर्सल झोनचा विचार करून मी तुम्हाला सर्व सांगत असतो. मार्केट जे चालतं त्याच्यामध्ये आपल्याला जसं शॉर्ट टर्म मध्ये टार्गेट्स असतात, शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला एंट्री एक्झिट असतं किंवा रिव्हर्सल असतात, तसं मीडियम टर्म मध्ये पण असतात आणि लॉंग टर्म मध्ये पण असतात. तर जनरली आपण मीडियम टर्म किंवा लॉंग टर्मचा विचार हे अनालिसिस करत असताना करत नाही, कारण आपल्याला जनरली एक एक दिवसाचं बघायचं असतं आणि 70-80% वेळेला काय होतं, आपण शॉर्ट टर्मचं केलेलं अनालिसिस जे असतं ते आपल्याला दुसऱ्या दिवशी बघायला मिळतं. आता जर आपण त्याच्यामध्ये मीडियम टर्म, लॉंग टर्म सगळ्याचा समावेश करायला गेलो तर एकतर काय होईल, व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तो खूप कन्फ्युजिंग होईल. तर त्याच्यामुळे आता आत्मा कोर्सचे जे सदस्य आहेत त्यांना हे सर्व विश्लेषण कसं करायचं आहे हे माहिती आहे आणि ते प्रॅक्टिस देखील करतात त्याच्यामध्ये. तर बाकीच्यांसाठी आपण काय करतोय, फक्त शॉर्ट टर्मचंच अनालिसिस मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. आता इथे काय झालं, शॉर्ट टर्मच्या अनालिसिस मध्ये आपल्याला असं वाटत होतं की जर ह्याच्यावर गेलं तर तेजी होईल, जर ह्याच्यावर नाही गेलं तर सेलिंग येणार. हे आपलं शॉर्ट टर्मचं अनालिसिस होतं. ह्याच्यावर गेलं, ही दोन्ही टार्गेट तर आपल्याला ओपनिंग मध्येच आली आणि त्यानंतर आपण बघू शकतो की त्याच्यावर ओपन झालं, वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं, परत बराच काळ इथे साइडवेज आपल्याला किंमत बघायला मिळाली. त्यामुळे आज आपले जे पेड कोर्सचे सदस्य असतील, प्रीमियम ग्रुपचे सदस्य असतील किंवा यूट्यूब चॅनल मेंबर असतील, तर त्यांना मी आज फार काही अपडेट दिली नाही. ह्याचं कारण खूप साइडवेज होतं आणि ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतं, जर थोडंसं खाली आलं असतं ना किंमत, म्हणजे इथून थोडी खाली आली असती आणि त्यानंतर वर गेली असती तर आपल्याला एक चांगलं रिस्क रिवॉर्ड रेशो त्याच्यामध्ये तयार झाला असता. खूप हायर साईडला असताना आपल्याला रिस्क रिवॉर्ड रेशो तेवढा फेवर करत नाही आणि त्यामुळे आज मी फारशी अपडेट्स दिली नाहीत. आता आपल्याला आज काय झालं हे पूर्ण समजून घ्यायचं आहे. तर आज आपल्याला अचानक गॅप अप ओपन झालं आणि त्याचं कारण मी सकाळीच सांगितलेलं होतं. का असं होतंय की इराण आणि अमेरिकेमध्ये कदाचित शस्त्रसंधी होईल आणि युद्ध थांबेल अशी आशा निर्माण झाल्यामुळे जे क्रूड ऑइलच्या किमती आहेत त्या घसरायला सुरुवात झाली. जवळजवळ 7-8% सकाळपर्यंत घसरलेल्या होत्या किमती आणि त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला
तेजी बघायला मिळायला लागली. आता ह्याच्यामध्ये काय झालंय, मीडियम टर्मचं आपल्याला जे टार्गेट आहे, तर त्या दिशेनं आपली वाटचाल झाली आणि 24,050 हे मीडियम टर्मचं पहिलं टार्गेट जे आहे ते आलेलं आपल्याला इथे दिसतंय. अर्थात मीडियम टर्मचं ही टार्गेट जर बघायला गेली तर ही मोठी मोठी टार्गेट्स असतात, बरोबर, आणि ही एका दिवसात येतीलच असं नसतं, एक दोन दिवसात येतील असंही नसतं. तर ती एखाद्या आठवड्यामध्ये किंवा 2 आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर आता इथे काय झालंय, की हा जो एरिया दिसतोय मिड टर्मचा, शॉर्ट टर्मचा आपल्याला सगळी टार्गेट्स आली आहेत, पण मिड टर्मचं हे टार्गेट यायचं होतं, त्यामुळे किंमत थोडीशी वर गेली. आता हा जो एरिया आहे म्हणजे 24,050 पासून 24,250 पर्यंत हा मिड टर्म साठी रेझिस्टन्स झोन आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. तर मिड टर्म साठी हा रेझिस्टन्स झोन आहे. तर त्यामुळे हा रेझिस्टन्स झोन असल्यामुळे इथे आपल्याला काय होऊ शकतं, किंमत आता ह्याला टच झाली इथून खाली येऊ शकते, इथून जाऊन खाली येऊ शकते, इथून जाऊन खाली येऊ शकते. हा एरिया खूप मोठा आहे, त्यामुळे इथून सुद्धा खाली येऊ शकते. त्यामुळे आपल्याला थोडीशी क्लॅरिटी येण्यासाठी उद्याचा आणखीन एक दिवस वाट बघायला लागेल असं चित्र दिसतंय. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा क्लॅरिटी येईल आणि शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा आपल्याला काय होईल, मग पुढच्या गोष्टी समजून येतील. आत्ता आपण इथे टच झालंय. आता तसं बघायला गेलं तर आपल्याला लॉंग टर्म बघायला गेलं तर हे मीडियम टर्म सांगतोय. मीडियम टर्म मध्ये आपल्याला अपेक्षा अशी आहे की ह्या एरियामध्ये कुठेतरी जाऊन एक चांगलं सेलिंग येईल आणि त्यानंतर खूप मोठी तेजी आपल्याला आणखीन सुद्धा बघायला मिळेल. आणि मग हे सर्व होत असताना काय होईल, आपल्याला लॉंग टर्मचं जे टार्गेट आहे, लॉंग टर्मचं टार्गेट अर्थात काही एक दोन दिवसात एक दोन आठवड्यात येतं असं नाही, तर त्याला काही 3-4 आठवडे सुद्धा लागू शकतात, महिना लागू शकतो. तर आपल्याला लॉंग टर्मचं टार्गेट खूप वर आहे, 25,030 आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं टार्गेट जे आहे ते आणखीन वर आहे, 25,680. हे आपल्याला 2-3 महिन्यानंतरचा विचार आहे. हे आपल्याला मी फक्त तुम्हाला सांगून ठेवतोय, की अशी पण टार्गेट्स असतात आणि ज्या दिशेनं किंमत जाऊ शकते. पण सध्या आता ही किंमत काय अशीच्या अशी वर जाणार नाहीये. बरोबर. तर ह्याच्या आधीमध्ये बऱ्याच गोष्टी होतील. म्हणजे काय होईल, समजा ह्या एरियामध्ये गेलं, खाली आलं, त्यानंतर परत वर गेलं, असं जात 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 मग ते एकदा वर जाणार. लक्षात आलं. मध्ये इन बिटवीन मध्ये खाली पण येऊ शकतं असं करत करत, आणि त्यानंतर वर जाऊ शकतं. अशा बऱ्याच गोष्टी होत असतात. त्यामुळे आपण जनरली काय करतो, मीडियम टर्म किंवा लॉंग टर्मची चर्चा आपल्या व्हिडिओमध्ये शक्यतो करत नाही. शॉर्ट टर्मची चर्चा करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चांगलं अनालिसिस करता येतं. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने ह्या लेवल्स आता आपल्याला महत्वाच्या आहेत. तर आता सध्या आजच्या दिवसासाठी आपल्याकडे शॉर्ट टर्मचं अनालिसिस नाही आहे, कारण ही सर्व टार्गेट आलेली आहेत. टार्गेट आल्यानंतर म्हणजे तेजीची सगळी टार्गेट आल्यानंतर आपली अपेक्षा अशी असते की एकदा प्रॉफिट बुकिंग यावं. बरोबर. आता ते कुठनं येईल, इथनं येईल, इथनं येईल, इथनं येईल, ह्या ठिकाणून येईल की ह्याच्या वर जाऊन येईल, आपल्याला माहित नाहीये. तर त्यामुळे एखादा दिवस अशा वेळेला वाट बघणं योग्य असतं आणि त्यानंतर मग आपल्याला पुन्हा एकदा शॉर्ट टर्मची सुद्धा क्लॅरिटी येईल आणि मग आपण पुढच्या सर्व विश्लेषण त्यानुसार करू शकतो. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये आज काय झालं. उद्या काय होऊ शकतं, थोडंसं आपल्याला डाऊट आहे कुठनं रिव्हर्सल येतंय. तर त्याच्यासाठी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स बघणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की इथे बघितलं तर पूर्ण हे 250 पॉइंट अजून बाकी आहेत. बरोबर, ह्या एरियामध्ये कुठेही आपल्याला रिव्हर्सल होऊ शकतं. पण आता जेव्हा बँक निफ्टी मध्ये जाऊ किंवा सेन्सेक्स मध्ये जाऊ, कारण हे तिन्ही इंडेक्स एका बरोबर एक चालत असतात, पण तिन्ही ठिकाणी आपल्याला टार्गेट्स वेगवेगळी असतात. काही ठिकाणी आता इथे पहिलंच टार्गेट आलंय, कदाचित सेन्सेक्स ह्या टार्गेटच्याही वर गेलेला असेल, ते आपल्याला बघायचं आहे आणि त्यानुसार मग आपल्याला तिन्हीचा विचार एकत्रित शेवटी करायचा आहे. तर ते आपल्याला बघूया. आता आपण जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आता मी बाकीच्या सगळ्या लेवल्स काढून टाकल्यात. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला ही लेवल दिली होती आणि सांगितलं होतं ह्याच्या वर गेलं तर आणखीन तेजी होऊ शकते. इथे आणखीन पण काही लेवल दिल्या होत्या आणि सांगितलं होतं की इथून फक्त खाली यायला लागलं तर मग काय होऊ शकतं, अशा पद्धतीनं एम पॅटर्न बनू शकतो. एम पॅटर्न नाही बनला, तेजी झाली, इथून वर चाललंय. तर आता मिड टर्मची जी टार्गेट्स होती, तुम्ही जर इथे बघू शकता, तर मिड टर्मची टार्गेट होतं पहिलं 54,845, दुसरं टार्गेट होतं 55,300. दोन्हीही टार्गेट आपल्याला आलेली दिसत आहेत. पहिलं टार्गेट आलं, थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालं, बाउन्स झाला, निम्म्यापर्यंत गेलं, परत थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि शेवटी जाऊन आपल्याला हे दुसरं टार्गेट सुद्धा आलेलं दिसतंय. आता ह्याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे की हा जो एरिया होता हा रेझिस्टन्स झोन होता. ओके, हा जो एरिया होता हा रेझिस्टन्स झोन होता. त्यामुळे काय व्हायला पाहिजे होतं की ह्या एरियामधनं कुठनं तरी
प्रॉफिट बुकिंग यायला पाहिजे होतं. पण मी नेहमी सांगतो की 3 ठिकाणून शक्यता असते. एक तर इथून येऊ शकतं, दुसरं तर ह्या झोन मधनं कुठनंही येऊ शकतं, बरोबर. आणि तिसरी शक्यता असते की ह्या झोनच्या वर जाऊन प्रॉफिट बुकिंग येईल. तर आता वर ऑलरेडी गेलेलंच आहे, त्यामुळे ह्याच्या वर जाऊन आता बघितलं तर आपल्याला किंमत क्लोजिंग बघितली तर ह्या रेंजच्या आतमध्येच आहे. हा इकडे बनला होता, 55,390च्या आसपास क्लोजिंग दिसतंय. प्रत्यक्षात जे क्लोजिंग आलं ते 55,293 आहे, म्हणजे 300च्या आतच आहे, बरोबर. म्हणजे अजूनही आपण रेजिस्टन्स झोन मध्येच आहोत असा त्याचा अर्थ आहे. तर आता कुठनं प्रॉफिट बुकिंग येतंय? कारण निफ्टीमध्ये थोडं वर जायला स्कोप आहे, बँक निफ्टी मधला स्कोप संपलाय, बरोबर. तर आता ह्या तिघांचं मिळून एकत्रित असं आपल्याला उद्याचा दिवस त्यामुळे थोडीशी वाट बघावी लागेल आणि त्यानंतर मग आपण जास्त क्लॅरिटीनं पुढच्या गोष्टी सांगू शकतो. तर हे झालं. आता बँक निफ्टीमध्ये सुद्धा मीडियम टर्मचं रेजिस्टन्स झोन मध्ये आलोय हे कळलं. इथून काय होऊ शकतं, कुठून तरी एक छोटंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, छोटंसं नाही, मीडियम टर्मचं आहे त्यामुळे थोडं मोठंच येईल. आणि त्यानंतर मग जो बाउन्स येईल तो आपल्याला आणखीन वर घेऊन जाऊ शकतो. आणि मग आपल्याला लॉंग टर्मचं जे टार्गेट आहे, लॉंग टर्मचं टार्गेट खूप वर आहे. तर इथे बघितलं तर 58,270 ला वगैरे टार्गेट आहे. त्याच्या वरचं लॉंग टर्मचं पुढचं टार्गेट आहे 60,285. कदाचित 2-3 महिने लागतील, कदाचित 15 दिवसात येईल, पण आपल्याला माहित नाही किती वेळ लागेल. पण ती टार्गेट असतात आणि लॉंग टर्म मध्ये आणि मीडियम टर्म मध्ये सुद्धा मार्केट त्या सगळ्या टार्गेटला ऍडजस्ट करत करत चाललेलं असतं. आपण फक्त त्याचा एक भाग बघत असल्यामुळे बरेच दिवसानंतर एखादा दिवस असा येतो की जिथे आपल्याकडे उद्यासाठीचं विश्लेषण रेडी नसतं. याचं कारण शॉर्ट टर्मची सर्व टार्गेट्स आपली आलेली आहेत. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तुम्ही जर यूट्यूबवर गेलात आणि आपला चॅनल ओपन केलात तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन आता तुम्हाला दिसत असेल. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता ही जी मेंबरशिप आहे ही ह्याच्यामध्ये काय काय ऑप्शन आहेत हे जॉईन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. तिथे आपण एकूण 4 ऑप्शन दिलेत. पहिलं आहे ब्रॉन्झ मेंबर, दुसरं आहे सिल्वर मेंबर, तिसरं आहे गोल्ड मेंबर आणि चौथं आहे प्लॅटिनम मेंबर. ह्यापैकी ह्या 2 सर्व्हिसेस अजून चालू केल्या नाही आहेत, ते आता चालू होतील लवकरच. जून महिन्यापासून ह्या सर्व्हिसेस सुद्धा चालू होणार आहेत. गोल्ड मेंबरशिप जी आहे ती आणि प्लॅटिनम मेंबरशिप सध्या चालू झाली आहे. पण सध्या जर तुम्हाला कुठलीही मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्ही गोल्ड मेंबरशिप मिनिमम घेऊन ट्राय करू शकता. आता याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स आहेत ते तुम्ही इथे जॉईन बटनला क्लिक करून वाचू शकता. गोल्ड मेंबरशिप मध्ये तुम्हाला कोणकोणते ऑप्शन्स बघायला मिळतील. जर तुम्ही ह्यापूर्वी आपल्याकडून कुठलाही पेड कोर्स घेतला असेल, म्हणजे तुम्ही पेड कोर्सचे सदस्य असाल किंवा प्रीमियम ग्रुप मेंबर असाल, तर तुम्हाला सध्या हे कुठलीही मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. आपला जो टेलिग्रामवर शेअर मार्केट मराठी प्रीमियम असा जो प्रीमियम ग्रुप आहे त्याच्यावर गोल्ड मेंबरशिपचे अपडेट सध्या फ्री ऑफ कॉस्ट दिले जात आहेत. सध्या काही काळासाठी ही सर्व्हिस सर्वांसाठी, म्हणजे ज्यांनी ज्यांनी पूर्वी पेड कोर्स घेतलेला असेल किंवा प्रीमियम ग्रुपचे मेंबर असतील, या सर्वांसाठी काही काळासाठी उपलब्ध आहे. तोपर्यंत तुम्हाला कुठलीही मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. आता आपण पुढे जाऊया. आता एवढी सगळी माहिती सांगितली आहे, यापेक्षा जास्त काही तुमची शंका असेल तर तुम्ही काय करू शकता, ह्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. तर लक्षात ठेवा, हा जो नंबर आहे हा फक्त व्हॉट्सअप मेसेजसाठी आहे, त्यामुळे कुणी याच्यावर कॉल करू नका. साधा कॉल, व्हॉट्सअप कॉल, या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त व्हॉट्सअप मेसेजद्वारे तुम्ही या नंबरवर संपर्क साधून यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयीची अधिक माहिती घेऊ शकता. हे झालं यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी. आता पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला इंडेक्स म्हणजे सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर इथे सेन्सेक्स मध्ये आपण काय केलं होतं, सेन्सेक्स मध्ये मी तुम्हाला दाखवतो की इथे हा रेजिस्टन्स झोन 1 होता, R1 होता, इथे R2 होता, ओके. हा R1 R2 होता आणि आपली अपेक्षा अशी होती शॉर्ट टर्म मध्ये की इथून एकदा सेलिंग येईल आणि त्यानंतर वर जाईल, बरोबर. पण प्रत्यक्षात काय झालं की ह्या लेवल, आणि त्याचबरोबर हेही सांगितलं होतं की ह्या लेवलच्या वर टिकलं तर मग ही टार्गेट येऊ शकतात 75,845, 900,
30 आणि 76,030 अशा प्रकारची टार्गेट जी आहेत ती आपल्याला येऊ शकतात असं सांगितलेलं होतं. तर हे सगळं होतं शॉर्ट टर्मचं. काय झालं? किंमत त्याच्याही वर ओपन झाली. वर गेली, थोडी खाली आली आणि मीडियम टर्मचं जे टार्गेट होतं 76,390 त्याला आपल्याला इथे टच झालेलं बघायला मिळतंय. पहिलं टार्गेट आलंय आणि आता काय झालंय? मधोमध आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता मी तिन्हीचं एकत्रित सांगतो, की निफ्टीमध्ये काय केलंय? हे जे मीडियम टर्मचं रेझिस्टन्स झोन आहे, हा जो रेझिस्टन्स झोन आहे हा मीडियम टर्मचा आहे. तर निफ्टीमध्ये ह्या ठिकाणी आलंय. म्हणजे इथे टच केलंय फक्त. ओके. बँक निफ्टीमध्ये काय झालंय? बँक निफ्टीमध्ये ह्याच्या वर गेलंय. म्हणजे ह्या लेवलच्या सुद्धा वर गेलंय. इथे आलंय. आणि तुम्ही जर ह्याच्यामध्ये बघितलं, सेन्सेक्समध्ये बघितलं, तर ह्या झोनच्या मधोमध आलंय. म्हणजे निफ्टीच्या दृष्टीनं बघितलं तर आपल्याला जायला एवढा स्कोप आहे. बँक निफ्टीच्या दृष्टीनं बघितलं तर ऑलरेडी गेलेलं आहे. सेन्सेक्सच्या दृष्टीनं बघितलं तर एवढा स्कोप आहे. बरोबर. तर काय होईल? निफ्टी किंवा सेन्सेक्समुळे कदाचित बँक निफ्टी वर आहे, ती आणखीन थोडी वर जाऊ शकते. पण जर सेलिंग येणार असेल निफ्टीमध्ये, तर निफ्टीमध्ये सेलिंग यायला लागलं की बँक निफ्टीमध्ये पण येऊ शकतं आणि सेन्सेक्समध्ये पण येऊ शकतं. कारण ऑलरेडी बँक निफ्टी जी आहे त्यानं पूर्ण रेझिस्टन्स झोन कव्हर केलेला आहे. निफ्टीनं अजून करायचं आहे. सेन्सेक्स थोडासा वर गेलाय, 25% आपण रेझिस्टन्स झोनमध्ये आहोत असं म्हणू शकतो. तर त्यामुळे थोडंसं उद्यासाठी कन्फ्युजन काय आहे, की हा जो एरिया आहे हा कधी भरला जाणार? बरोबर. आणि पहिलं रिव्हर्सल, कारण निफ्टी सगळ्यात मेन आहे. त्यामुळे निफ्टीनं जर रिव्हर्सल घेतलं, तर मग बाकीचे इंडेक्स सुद्धा रिव्हर्सल घेतील. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे. तर त्यामुळे उद्याचा दिवस थोडीशी वाट बघून मग पुढचे निर्णय आपण घेऊ शकतो, असं चित्र आता दिसतंय. आता ह्याच्यावर जर बघितलं, तर ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला टार्गेट दिसतील. जर वर जाऊन आपण बघायचं ठरवलं, तर बऱ्याच वर गेल्यावर 79,850 चं टार्गेट आहे. त्याच्या वर जाऊन सुद्धा टार्गेट आहेत. म्हणजे गेलात तर तुम्हाला दिसेल, हे बघा 81,955. पण ती टार्गेटचा आत्ता आपल्याला विचार करायचाच नाहीये. याचं कारण ती खूप मोठी टार्गेट आहेत आणि येणाऱ्या काळात 2-3 महिन्यामध्ये कदाचित 15-20 दिवसात येतील, कदाचित 2-3 महिने लागतील. तर त्या काळामध्ये आपल्याला त्या टार्गेटच्या दृष्टीनं आपण जाऊ शकतो. तर इथे तुमच्या लक्षात येईल, की आता कुठनं रेझिस्टन्स घेतला जाईल आणि कुठनं सेलिंग येईल ह्याच्यासाठी थोडीशी वाट बघायची आहे. मात्र कुठनंही जरी सेलिंग आलं, तरी सेलिंग आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तेजी बघायला मिळणार आहे. बाय ऑन डिप्ससाठी ते सेलिंग येईल, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हे झालं तिन्ही इंडेक्सचं उद्यासाठीचं विश्लेषण. आता आपण ह्या व्हिडिओच्या एकदम शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे, की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल, तर कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.